लोकसभा निवडणुकीत चर्चा मुद्द्याची, तुमच्या भविष्याची। काय केलं असं विचारण्यापेक्षा काय केलं नाही, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जनता काय विचार करते जाणून घ्या लेट्स अप चावडीमध्ये। प्रमुख शहरातील सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने। लोकांना काय काही बोलू शकतात, काही लोकांना डोळे तपासणीची आवश्यकता आहे। परखड आणि खुली चर्चा लेट्स अप वर पाहायला विसरू नका लेट्स अप मराठी। भारतीय जनता पार्टी आता 10 वर्ष आहे, त्याच्या 60 वर्ष काँग्रेस होती सत्तेमध्ये, कम से कम भूमिपूजन पण नाही झाला। 70 वर्षामध्ये काँग्रेसने काहीच केलं नाही म्हणतात। आज जे संस्थानं ते विकून राहिलेले आहेत ह्या काँग्रेसने तयार केलेले आहे की काँग्रेसने काहीच केलं नाही असा मी कधीच नाही म्हटलो। भारत सरकार तर आता राहिलंच नाही आहे, मोदी सरकारच झालेलं आहे। रेल्वे आज गडचिरोलीमध्ये 10 वर्षात येऊ शकली नसती का? फक्त 40 किलोमीटरचा रेल्वेचं अंतर आहे, पण कासव गतीने काम चालू आहे। आम्ही रामाचे भक्त आहोत, पण हा टायमिंग नव्हता। अर्धा घर बांधून कोणीच वास्तू करत नाही। अर्ध बांधो का 2 विठ्ठो, अरे त्यांचा जो कार्यक्रम झाला ना मूर्ती प्रतिष्ठापनेचा, तो न्यासाचा होता, तो भाजपचा किंवा RSSचा कार्यक्रम नव्हता। आम्ही ग्रामीण भागात फिरल्यानंतर सामान्य माणसाचं मत परिवर्तन झालेलं आहे की 10 वर्ष यांनी काहीच केलं नाही, त्याच्यामुळे यांना पुन्हा द्यायची गरज नाही। तर आली गोष्ट तुमचा महागाची थोडीफार वाढते। वारे दादा तेरा खेळ, सस्ती दारू महंगा तेल, हे काँग्रेसच्या काळामध्ये नारे दिले होते। त्यांनी विकास या ग्रामीण भागामध्ये लागलेल्या या 10 किलोमीटर अंतरावर कुंभी असलेल्या रोज हर वर्षी पावसामध्ये 2 ते 3 जीव जातात। आज जेव्हा भगवान श्रीरामाचं जेव्हा मूर्ती प्रतिष्ठापना झाली, का नाही आले तुम्ही? का काँग्रेसवाल्यांनी पत्रकार परिषद घेऊन बहिष्कार केला? अरे रामाचा बहिष्कार करता तुम्ही? रावण हे रावण राज्य आहे। कुठलं राज्य आणणार आहे? महिलांवर बीजेपीला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आहे। 60 वर्ष आम्ही रामाचं मंदिर बनवलोच नाही, मग आता हे बनवले तर आता मला सांगा, तुम्ही लहानच्या पोराला जाऊन विचारलं, भाऊ रामाचं मंदिर कोण बनवलं? नरेंद्र मोदीनं बनवला जी म्हणतात की नाही? महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर असलेलं गडचिरोली जिल्हा, या जिल्ह्यातील चिमूर आणि गडचिरोली मतदारसंघात काही दिवसात मतदान होत आहे आणि कार्यकर्ते हे कुठले मुद्दे घेऊन मतदारांना पटवतायत हेच आपण जाणून घेणार आहोत। या मतदारसंघामध्ये NDA कडून अशोक नेते यांना 4थ्यांदा संधी दिलेली आहे। सलग 2 वेळेस ते खासदार म्हणून त्यांनी काम केलं, तिसऱ्यांदा त्यांना आता हॅट्रिक मारण्याची संधी आहे। मात्र त्यांच्या पुढे इंडिया आघाडीकडून अर्थात काँग्रेसचे फ्रेश उमेदवार डॉक्टर नामदेवराव किरसाण यांचं मोठं आव्हान असणार आहे। या निवडणुकीमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे कुठले मुद्दे घेऊन मतदारांना पटवतायत आणि त्यांच्या काय बाजू आहेत हेच समजून घेऊया या कार्यक्रमामध्ये। माझ्यासोबत सुरुवातीला भाजपचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारूयात तुम्ही कुठले मुद्दे घेऊन जातायत आणि तुम्ही इतक्या दिवस काय केलं? की आमची सरकार आली बहुमताची तर आम्ही राम मंदिर बांधू, ते राम मंदिर आम्ही बनवलं। 22 तारखेला त्याचं हे झालं। आम्ही म्हटलं होतं, भारतीय जनता पार्टीने मतदाराला आश्वासन दिलं होतं की जेव्हा बहुमतानं आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा 370 कलम व 35A रद्द करू, ते रद्द केले। म्हणजे 9 आदिवासी लोक पहिल्यांदा संविधानिक पद्धतीने विधानसभेत जातील। तिसरी गोष्ट, हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून आहे, इथं राखीव सीट आहे आदिवासीसाठी। भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वात आम्ही द्रौपदीजी मुर्मू ज्या आदिवासी महिला आहेत त्यांना राष्ट्रपती बनवलं। मोदीच्या नेतृत्वाखाली सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचं मौला स्मारक बनवलं, दिल्लीला स्मारक बनवलं, मुंबईचं स्मारक इंदू मिलची जागा देऊन ते होत आहे, आणि इंग्लंडला जिथे बाबासाहेब राहिले तिथे तो घर आम्ही विकत घेतला। काँग्रेसने काय केलं? भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जिल्ह्याचे प्रकाशजी गेडाम हे बोलले, परंतु त्यांनी जे काही सगळे मुद्दे सांगले हे देश पातळीवरचे सांगितले। गडचिरोली चिमूर निर्वाचन क्षेत्रामध्ये इतर जे विद्यमान खासदार आहेत हे मागील 10 वर्षापासून खासदार आहेत, यांनी केलेले एक तरी कार्य यांनी सांगितलं का? आम्ही ज्यांच्या बाजूला आहोत, जे नॅशनल हायवे आहे तो मोदीच्या नेतृत्वाखाली अशोक नेत्यांनीच बनवलं। आम्ही 90% सगळ्या गोष्टी आणल्या, वीज पोहोचवली, रस्ते पोहोचवले, पाणी पोहोचवला, कोटगलचा बॅरेकपासून तर तुमच्या चामोर्शीच्या बॅरेकपासून केलं। अशोक नेत्यांनी 10 वर्ष चांगलं काम केलं म्हणून जनतेने 2दा आमदार आणि 2दा खासदार म्हणून निवडून दिलं। आम्ही हे विकत घेतला, आम्ही ते विकत घेतला, आम्ही हे केला। पूर्ण देशाच्या सरकारी संस्था जसा विकत आहेत आणि घेत काय आहेत, ED घेत आहेत, निर्वाचन आयोग घेत आहेत, CBI घेत आहेत। आज एक पिक्चर होता शोले म्हणून, तिथं गब्बर सिंगची लहान मुलांमध्ये दहशत होती, तशी दहशत आज जनसामान्यामध्ये मोदी साहेबाची दहशत आहे। मोदी साहेब हा असा भयानक चेहरा झाला आहे आज देशाला, या चेहऱ्यामुळे देशामध्ये भयंकर उत्पात माजलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही। केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये यांची 10 वर्षापासून सत्ता असून त्यांनी काय विकास केला त्यांनी उत्तर द्यावं। एक खासदार संसदेमध्ये जाऊन रेल्वेचा प्रश्न फक्त मार्गी कागदोपत्री रंगवला म्हणजे होते का?
रेल्वे आज गडचिरोली 10 वर्षात येऊ शकली नसती का? फक्त 40 किलोमीटरचा रेल्वेचं अंतर आहे, पण कासव गतीने काम चालू आहे. बाहेरच्या जिल्ह्याच्या लोकांना इथे नोकऱ्या दिल्या जात आहेत. जिल्ह्याच्या लोकांना किती नोकऱ्या त्यांनी दिल्या हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आज साहेब इंजिनिअरिंग कॉलेज आहे, शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आलं होतं, ते इथे लोकप्रतिनिधी सत्तेत असताना सुद्धा आज चंद्रपूरला इंजिनिअरिंग कॉलेज जातो. म्हणजे इथे कोणता प्रश्न सुटलेला आहे? भारतीय जनता पार्टी आता 10 वर्ष आहे, त्याच्या 60 वर्ष काँग्रेस होती सत्तेमध्ये. कम से कम भूमिपूजन पण नाही झाला. आता जे घरकुल लोकांना, गरीब लोकांना देत आहेत, संडास बांधले, गावावर घरल्यावर लोक हागत होते, जे काही थोडा बहुत विकास जो चालू आहे, कोणती गोष्ट एका वेळेला होत नाही. अशोक नेतेंनी काय केलं? 2014च्या पहिले इलेक्ट्रिसिटी किती गावात गेली नव्हती, आता पहा, आता 99% याच्यात गेली आहे. आता तुम्ही जे रोड रस्ते म्हणतात, हे रोड रस्ते गावाखेड्यामध्ये कुठेही जाऊन पहा, तुम्हाला चांगले, तुमच्या चंद्रपूर नागपूरपेक्षा चांगले रस्ते आमच्या गडचिरोली दिसतात. काँग्रेस सरकारने काय केलं? काय अचिव्हमेंट आहे काँग्रेस? 70 वर्षामध्ये काँग्रेसनं काहीच केलं नाही म्हणतात. आज जे संस्थानं ते विकून राहिलेले आहेत, ह्या काँग्रेसने तयार केलेले आहे. या देशात सुई बनत नव्हती, आज विमान बनायला लागलं होतं, जहाज बनायला लागले. हे सगळं कार्य काँग्रेसनंच केलं. आम्हा बेरोजगारांना नोकऱ्या नाही, कामाला कामधंदे नाही. मोदी सरकारने फक्त एवढंच केलं आहे, पक्ष फोडायचं काम केलं आहे. फक्त पक्ष फोडून विकास केला, दुसरा काहीच नाही. 2014मध्ये फडणवीस साहेबांनी सोयाबीनच्या भावासाठी 4000 भाव त्यावेळेस होता, तर 6000 भाव द्या म्हणून त्यांनी पैदल यात्राकडून मोर्चा काढला होता. आणि त्याच्यानंतर त्यांची सत्ता बसली. तर सत्ता बसल्याबरोबर मी तुम्हाला शेतीच्या भावाला शेतकऱ्यांना हमी भाव देईन म्हणलो. अरे तेव्हापासून तर अजूनही सोयाबीन 4000वर आहे. तर हे कोणत्या शेतकऱ्याचं हे केलेलं आहे? आम्ही असं नाही म्हटलं की काँग्रेसने काहीच केलं नाही, असा मी कधीच नाही म्हटलो. मी हे म्हटलो की नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात 2014पासून मी जे तुम्हाला सांगितलं तो विकास केला. तर आली गोष्ट तुमचा महागाची थोडीफार वाढते. वारे दादा तेरा खेळ, सस्ती दारू महंगा तेल, हे काँग्रेसच्या काळामध्ये नारे दिले होते. म्हणजे महागाई त्यावेळी नव्हती असं नाही. तुम्ही त्यावेळी जो पिक्चर रोटी कपडावर निकाला होता त्याच्यावर हे केलं होतं. महागाई थोडी थोडी तर वाढणारच आहे. अशोक नेते यांना यावेळेस का मतदारांनी मतदान करावं हा थेट प्रश्न आहे तुम्हाला. मेडिकल कॉलेज आणला, रेल्वे आणला, तुमच्या शेतीच्या संदर्भात चांगले प्रश्न मांडले, नॅशनल हायवे बनवला. सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही कलेक्टरकडे त्या दिशा कमिटीचा एक अहवाल जरी पाहिला, त्याच्यामध्ये सगळे येते. विकासाच्या नावावर अशोक नेते यांना लोक मतदान करणार आहेत. आणि आता लोकांना पुन्हा महागाईचे पैसे 40-40 हजार रुपये जमा झाले आहेत. नामदेवराव खिरसाण आहे, डॉक्टर नामदेवराव खिरसाण हे फ्रेश चेहरा आहे तुमचा. तुम्ही काँग्रेससाठी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांना काय म्हणून मतदान करावं, काय केलं त्यांनी आतापर्यंत आपल्या गडचिरोलीसाठी? मी खिरसाण साहेबांना याच्यासाठी मतदानासाठी लोकांना आवाहन करेन. एक उच्च विद्या विभूषित चेहरा आज पहिल्यांदा या गडचिरोलीच्या इतिहासामध्ये उमेदवार म्हणून इथं लाभलेला आहे. या आर्थिक आणि सामाजिक न्यायामध्ये जातीगत जनगणना होणार आहे, त्यात तो एक मुद्दा आम्ही लोकांकडे घेऊन जात आहोत आणि खिरसाण साहेबांना मतदानाचं आवाहन करत आहोत. गडचिरोलीकरांच्या समस्या काय आहेत आणि त्या काँग्रेस काळ होतं, काँग्रेस सरकार होतं, त्यावेळेस त्यांनी काय सोडवल्या आणि भाजप आता 10 वर्षापासून सत्तेत आहे, त्यांनी काय सोडवायला पाहिजे होत्या? महाविकास आघाडीमध्ये उद्धवसाहेब ठाकरे होते मुख्यमंत्री. त्यांनी शेतकऱ्यांचा पूर्ण कर्जमाफ केलं, हे पहिल्यांदा केलं घोषित. दुसरीची बाब आहे की गडचिरोली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्याच नाही. फक्त 6000 बँकेमध्ये टाकले म्हणजे काय शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही. आम्ही ग्रामीण भागात फिरल्यानंतर सामान्य माणसाचं मत परिवर्तन झालेलं आहे की 10 वर्ष यांनी काहीच केलं नाही, त्याच्यामुळे यांना पुन्हा द्यायची गरज नाही. सर, यांनी विकास विकास विकास, आज मला सांगा, विकासाच्या नावावर यांनी भकास काम केलेलं आहे. यांनी विकास या ग्रामीण भागामध्ये लागलेल्या या 10 किलोमीटर अंतरावर कुंभी असलेल्या रोज हर वर्षी पावसामध्ये 2 ते 3 जीव जातात, त्या याला पुलिया बनवू शकले नाही. आज विचार करा, या दोन्ही जरी उमेदवाराचा तुम्ही तफावत जरी बघितले तर सगळ्यात ग्रेट आणि उच्च पदवीधर असलेले नामदेवजी खिरसाण हेच निवडून येतील. राम मंदिराचा अजेंडा तुमचा सुद्धा होता, मात्र राम मंदिर तयार झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला त्यांच्यासोबत. तुम्हाला वाटतं का ही चुकी होती काँग्रेसची? आम्ही रामाचे भक्त आहोत, पण हा टायमिंग नव्हता. अर्धा घर बांधून कोणीच वास्तू करत नाही. हा निवडणुकीचा मॅनिफेस्टो समोर ठेवून यांनी राम मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे. प्रभू रामचंद्र हे आमच्या हृदयात आहे. आम्हाला धर्म वगैरे हे शिकवायची भारतीय जनता पार्टीची परिस्थिती नाही आहे. 370 कलम असेल, राम मंदिर असेल, ट्रिपल तलाक असेल, हे जे कायद्यामध्ये बदल केले याच्याकडे तुम्ही काय कसं पाहता? याकडे 370 कलम हे यांनी हटविली, मग 3 वर्षामध्ये का बरं निवडणुका घेतल्या नाही? या विधानसभेतील आमदारसुद्धा विधानसभेत संपूर्ण विधानसभेचा विकास झाला असं बोलतात, परंतु या भागाचा अजूनपर्यंत काही विकास नाही झाला. रस्ते नाही, सिंचन नाही, आरोग्य नाही. राम मंदिराच्या कामाकडे तुम्ही कसं पाहता, कसं श्रेय घेता? राम मंदिर व्हावं
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांचं मंदिर व्हावं हे आमची 1947 पासूनची मागणी होती. ती आम्ही पूर्ण केली. अर्ध बांधो का 2 विठ्ठो. अरे त्यांचा जो कार्यक्रम झाला ना मूर्ती प्रतिष्ठापनेचा, तो न्यासाचा होता, तो भाजपचा किंवा RSSचा कार्यक्रम नव्हता. आज जेव्हा भगवान श्रीरामाचं जेव्हा मूर्ती प्रतिष्ठापना झाली, का नाही आले तुम्ही? का काँग्रेसवाल्यांनी पत्रकार परिषद घेऊन बहिष्कार केला? अरे रामाचा बहिष्कार करता तुम्ही? नाही, हा राजकीय मुद्दा नाही. आमचा आराध्य दैवत आम्ही ते काम केलं. आम्ही त्याचा मुद्दा नाही. आहेतच लोक भगवान श्रीराम म्हणतात, आम्ही जय श्रीराम म्हणतो, त्यांनी पण म्हणावं. भारत माता की जय म्हणतो, त्यांनी म्हणावा. ते राम राज्य समोर आणणार आहे. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री राम राज्य आणण्यासाठीच काम करत आहेत आणि राम राज्य येणार आहे. ज्याच्या मनामध्ये रामाची मूर्ती आहे तो राम राज्य आणतो. अहो 25 कोटी जनता, गरीब जनता BPLच्या समोर आली आहे. राम राज्य नाही तर काय? त्यांना रामाचा मुद्दा आवडत नाही. त्यांना अडचण होत आहे. कसं 60 वर्ष आम्ही रामाचं मंदिर बनवलोच नाही. मग आता हे बनवले तर आता मला सांगा, तुम्ही लहानच्या पोराला जाऊन विचारलं, भाऊ रामाचं मंदिर कोण बनवलं? नरेंद्र मोदीनं बनवला जी म्हणतात की नाही? हे आम्ही सांगणार आहोत का? आम्ही कोणाला सांगतो का? आम्ही जय श्रीराम म्हणतो, त्यांनी पण म्हणावं. भारत माता की जय म्हणतो, त्यांनी म्हणावा. जय श्रीराम म्हणता का? जय श्रीराम. आम्हाला त्याच्याबद्दल आदर आहे आणि आमचे ते आराध्य दैवतच आहे. आणि आमचे जे सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जर बोलला होता त्या टायमात का बाबरी मस्जिद पाडली असेल, त्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावेळेस बोलले होते. परंतु त्यावेळेस हे चेहरे लपवले होते ना, हे काऊन विसरता तुम्ही? BJPच लपली होती त्यावेळेस. हे रावण राज्य आहे. कुठलं राज्य आणणार आहे? महिलांवर BJPला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. काल परवाच त्या सुधीर मुनगंटीवारांना भर सभेमध्ये मोदी साहेब त्याचं हजर असताना जे महिलांबद्दल बोललेले आहेत, हे यांचा त्या ठिकाणी निषेध करतो त्यांचा. आम्ही मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे हा शब्द आमच्या सर्व भारतीय जनतेला दिलेला आहे. आणि राम मंदिर मोदींनी बांधलेलं नाही, सर्वोच्च न्यायालयानं ते मंजूर करून दिलेलं आहे. सामान्य जनता या देशातील मिळून राहिली पाहिजे. सर्वांनी एक भाऊबंदीने नांदले पाहिजे. जातीयवाद या देशातून नष्ट झाला पाहिजे. हे आमची नाही तर या एकट्याने रामराज्य आणू शकत नाही. याच्यापूर्वी सुद्धा यांनी बरंचसं काम केलेलं आहे आणि काँग्रेसनं सुद्धा केलं आहे. कोणी नेहमी इलेक्शन आला का तर जातीयवाद उभा करायचा, हा कुठला प्रश्न आहे? राम मुद्दा हा काय देशाचा मुद्दा आहे का? काय विकास केला? इथलचा आदिवासी बहुल जिल्हा आहे, इथे काय केलं भाजपने? किसान सन्मान योजनेअंतर्गत 3,00,000 करोड दिले तर 303 कोटी रुपये आमच्या गडचिरोलीला मिळाले. तो विकास नाही का? समजा देशभरामध्ये मोदीजीने 4 करोड जरी घर बांधले तर गडचिरोलीला घर नाही भेटले का? मुद्रा लोन दिलं तर या फुटपाथवाल्याला नाही मिळाले का लोन? हा समजा नॅशनल हायवे बनवला तर काँग्रेसचे लोक चालतात, आम्ही चालतो. तुमच्याकडे काय मुद्दे आहेत काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी? काय काँग्रेस सरकारने पायाभूत सुविधा इथं दिलेल्या होत्या. ज्या काळात पाड्यावर जायला रस्ते भेटत नाही, आज पाड्यावर जायला रस्ते नाही, त्या काळात BROने गडचिरोलीमध्ये पूर्ण रस्त्यांचं जाळं बिचवलेलं होतं. त्याच्यामुळे पायाभूत सुविधा ह्या काँग्रेस सरकारने रचल्या होत्या. त्याच्यावर कळस रचण्याचं काम BJP सरकारचं होतं. पायाभूत सुविधा काँग्रेसनीच केल्या होत्या, तुम्ही फक्त त्याचं श्रेय घेताय, त्यांचा थेट आरोप आहे भाजप. रस्ते नाही, सिंचन नाही, मग तुम्ही केले तर आज का नाही? असं होत नाही. जे सरकार असते, आता मोदी सरकार आहे, मोदी सरकारनं काही काम करतातच. 60 वर्षाच्या काळामध्ये नाही केलं. तुम्ही डॉक्टर अर्जुन सेन गुप्ताचा रिपोर्ट पहा, जो आपल्या मनमोहन सिंगच्या काळामध्ये कमिटी होती, त्या कमिटीने सांगितलं आहे 84 करोड गरीब आहेत. म्हणजे 1947ला 16 करोड गरीब होते, 84 करोड गरीब झाले. तो अहवाल सांगतो. नामदेवराव किरसान हे गोरेगावचे आहेत, या लोकसभा क्षेत्राचे नाही आहेत. नामदेवराव किरसान हे या गडचिरोली शहरामधले नाहीत, ते गोंदियाचे आहेत असं ते म्हणतात. या लोकसभा क्षेत्रातले आहेत. लोकसभा क्षेत्रातले हे नामदेव किसान आहेत, आमगाव देवरीचे आहेत. आणि हा जो नेते आहे हा वर्धा जिल्ह्यातला आहे. त्याच्यामुळे हे दिशाभूल करत आहेत BJP वाले. नेमकं काँग्रेसने काय केलं इतक्या दिवस गडचिरोलीसाठी, हा एक प्रश्न पुन्हा तुम्हाला नव्याने विचारतो. विद्यमान 2 टर्म निवडून आलेल्या खासदाराची तिकीट अगदी शेवटच्या दिवशी झाली. म्हणजे त्यांचा ओपिनियन सर्वे निघाला होता का त्यांचा खासदार या निवडणुकीत पडणार आहे. निवडून खिरसन साहेबच येतील याच्यात काही दुमत नाही. कारण सांगतो त्याचा का नेते साहेब जे 10 वर्षामध्ये किंवा 4 टर्ममध्ये लोकप्रतिनिधी राहिले तर लोकांपर्यंत काही पोहोचलेले नाहीत. त्यांनी विकासाचं काम केलं, चांगलं काम केलं.
आणि ते गडचिरोली जिल्ह्यातले प्रॉपर आहेत. म्हणजे कोणालाही भेटायचं असेल तर ते गडचिरोलीत भेटतात, यांना भेटायचं असेल तर गोरेगावला जावं लागते. यांचा कल काय आहे याबद्दल, राजकीय असतील, गडचिरोलीच्या विकासाबद्दलच्या चर्चा असतील, याबाबतच्या सर्व साधक बाधक चर्चा आपण गडचिरोलीकरांसोबत केल्या. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, काँग्रेस महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील, त्यांनी त्यांच्या उमेदवाराची आणि पक्षाची बाजू या ठिकाणी ठासून मांडलेली आहे. या 19 तारखेला मतदान होईल आणि 4 जूनला या देशात नवीन प्रधानमंत्री काँग्रेसचा मिळणार की भाजपचा मिळणार की कुठली वेगळी आघाडी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. विष्णू जाना, प्लेट्स ऑफ मराठी, गडचिरोली.